लोकसभा निवडणुकीत फारसं यश न मिळालेले अजित पवार आता इमेज बिल्डिंग करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठी 200 कोटी रुपये खर्चही होणार आहे. रोहित पवारांनीच हे सांगितलंय. नरेश अरोरा हे करणार आहेत इमेज मेकिंग. काय आहे प्रकार पाहूया. मंगळवारचा मुहूर्त साधत अजित पवार त्यांच्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांसह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी सिद्धिविनायकाचं पक्षाच्या नेत्यांसह दर्शन का घेतलं असा प्रश्न अनेकांना पडला. सिद्धिविनायकाच्या चरणी बराच वेळ थांबून प्रार्थना केल्यानंतर विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याची घोषणाही अजित पवारांनी केली. 14 जुलैला बारामतीत पक्षाची पहिली सभा पार पडणार असल्याचंही अजित पवारांनी जाहीर केलं. आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो. कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं. आज आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले, लोकप्रतिनिधी आले. सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे. शेवटी जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे. आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता त्यांच्यासमोर जाणार आहोत. पावसाळी अधिवेशनात अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सिद्धिविनायकाच्या चरणी का गेले याचं उत्तर रोहित पवारांनी दिलंय. इमेज मेकिंगसाठी अजित पवार 200 कोटी रुपये खर्च करत असल्याचं सांगत नरेश अरोरा या रणनीतिकाराकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. अरोरांची जी कंपनी आहे, आम्हाला असं कळतंय 200 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं गेलं आहे. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग आहे, सोशल मीडिया आहे. त्याच्याच बरोबर सोशल मीडियासाठी सुद्धा फेक नरेटिव्ह करण्यासाठी कदाचित त्यांनी त्याच्यामध्ये बजेट ठेवलेलं आहे. त्यामुळे 200 कोटी रुपये जर अरोरांना त्या ठिकाणी दिलं गेलं असेल, काही प्रमाणात चेकली दिलं जाईल आणि मोठ्या प्रमाणात कॅशली दिलं जाईल असं सुद्धा चर्चा तिथं आहे. चांगली गोष्ट आहे. देवदेव आपण केलं पाहिजे, देवाचं दर्शन तिथं केलं पाहिजे. करत असताना कधी दर्शन घेतलं, कधी आपण नतमस्तक झालो देवाला आणि कधी आपण कामाला लागलो हे लोकांना कळलं नाही पाहिजे. पण मंदिराकडे जात असताना एवढा तामझाम मीडिया हे जर त्या ठिकाणी नेलं जात असेल तर कदाचित त्यातून हेतू हाच असेल की आम्ही मंदिरात जातो हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असेल आणि स्वतःवर कदाचित विश्वास न राहिल्यामुळे देव तरी त्यांच्या पाठीमागे राहील अशी अपेक्षा त्यांची सगळ्यांची असावी. अजित पवारांच्या इमेज मेकिंगची चर्चा सुरू झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजित पवारांच्या सिद्धिविनायक दर्शनावरही टोलेबाजी करण्यात आली आहे. सगळे आता इव्हेंट चाललेलं आहे, इव्हेंटचा एक भाग आहे. पण कोणी कुठल्या दर्शनाला गेलं तर त्याच्यावर टीका करायचं नसतं. 200 कोटी खर्च केलेत. 5 पॉलिटिकल कॅम्पेनर सुद्धा आता त्यामध्ये असणार आहे. बिलकुल आहे ना, ज्याची पद गेली त्यांना ह्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या लागतात. पण कुठल्या देवळात गेले तर त्याच्यावर टीका करायचं काही कारण नाही. पक्षासाठी एक भावना म्हणून त्या दर्शनाला गेलं, त्याचं काय अदरवाईज घ्यायची गरज नाही. परंतु आम्ही जे काही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चाललो होतो, अजितदादाच काय आजकाल राहुल गांधी सुद्धा दर्शनाला चाललेत. म्हणजे ज्याला देवाची गरज नव्हती असे म्हणणारे लोक, शरद पवार बघा दर्शनाला चाललेत, सुप्रिया सुळे दर्शनाला चालले. अब भगवान ही बचा सकता है असे काही लोकांची झालेली भावना आहे. ना अजितदादा तसेच स्वतः आहे, धार्मिक आहेत, धार्मिक वृत्तीचे आहेत. म्हणून त्यांनी जे केलेलं आजचं दर्शन आहे त्याला अदरवाईज काही घेऊ नका. एक भावनेतून देवाचं दर्शन घेणं कधीही चांगलं. ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायक पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करते, पाप कोण करते, चोऱ्या लांड्या वड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असताना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या इमेज मेकिंगचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेतल्याचं समजतं. काँग्रेसचे रणनीतिकार असलेल्या नरेश अरोरा यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याची माहिती समोर आली. सिद्धिविनायक मंदिरात आमदारांबरोबर नरेश अरोराही होते. कोण आहेत नरेश अरोरा पाहूया. राजकीय रणनीतिकार अशी अरोरांची ओळख. काँग्रेससाठी निवडणुकांची ते रणनीती आखायचे. राजस्थान आणि कर्नाटक निवडणुकीत काँग्रेससाठी त्यांनी काम केलंय. डिझाईनबॉक्स.comचे ते संस्थापक आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं ब्रँडिंग आणि प्रसिद्धीची रणनीती आता अरोरा आखणार आहेत.
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 90 दिवसांची योजना आखली आहे. यात अर्थमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेल्या लोकप्रिय योजनांचा तळागाळातील कार्यकर्त्यांकडून प्रचार केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा लढवून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचं अजित पवारांचं लक्ष्य आहे. त्यासाठी सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाचा आणि अरोरांच्या रणनीतीचा किती लाभ त्यांना मिळणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.